तर काँग्रेसच्या सद्भावना यात्रेला सुरुवात झाली आहे। आज बीडमध्ये सद्भावना रॅलीचा समारोप होणार आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज ही रॅलीत सहभागी असल्याचं पाहायला मिळतंय। तर आज या सद्भावना रॅलीचा दुसरा दिवस आहे। या रॅली संदर्भात अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोंधळे यांच्याकडून। महेंद्र, आज काँग्रेसच्या सद्भावना रॅलीचा जो आहे तो दुसरा दिवस आहे। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं मोठ्या संख्येनं जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत राज्यातल्या वेगवेगळ्या भागामधून या सद्भावना रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। काल मस्साजोग इथून या सद्भावना रॅलीला सुरुवात झालेली आहे। नेकनूर इथं मुक्काम होता आणि मुक्काम संपल्यानंतर आज सकाळपासून सद्भावना रॅलीला सुरुवात झालेली आहे। काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये ही रॅली जी आहे ती सुरुवात झालेली आहे। पायी चालण्यासाठी म्हणून जे मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून देखील कार्यकर्ते जे आहेत ते या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। काल जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने लातूर, धाराशिव आणि नांदेडचे जे कार्यकर्ते आहेत ते सहभागी झालेले होते आणि आज आपण जर लक्षात घेतलं तर मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यांमधून जे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे ते सहभागी झालेले आहेत। बीडपर्यंत ही सद्भावना यात्रा जी आहे ती चालणार आहे आणि आज सायंकाळी ही या यात्रेचा समारोप होणार आहे। नक्कीच महेंद्र, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर या रॅलीची थेट दृश्य आपण पाहतोय। काँग्रेसच्या सद्भावना यात्रेला सुरुवात झालेली आहे। तर आज बीडमध्ये सद्भावना रॅलीचा समारोप होणार आहे। तर मस्साजोगमधून या रॅलीला सुरुवात झालेली आहे आणि आज या रॅलीचा दुसरा दिवस। तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देखील या रॅलीत आज उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झालेले आहेत। त्यासोबतच इतर नागरिकांचा देखील मोठ्या प्रमाणात या रॅलीत सहभाग पाहायला मिळतो। तर मस्साजोग ते बीड ही 51 किलोमीटरची पदयात्रा राज्यभरातील काँग्रेस पदाधिकारी सामील झाले आहेत।